गंजना पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। बैरमची यात्रा म्हटली का ही आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध, पण काही अनभिज्ञ लोक राहतात जे गेल्या 20 वर्षापासून हा जो एवढा परिसर आहे बैरमचा, तिथं इलेक्ट्रिकचं काम म्हणजे लाइटिंग ते चोखपणे प्रत्येक दुकानात देतात। असं हे व्यक्तिमत्व आहे दर्यापूर येथील माहुलकर, संतोष माहुलकर। त्यांचा डीजेचा धंदा सुद्धा आहे। माणूस एवढा शांत आहे म्हणूनच त्या माणसाचा धंदा चालू आहे। आज आम्हाला गर्व असा आहे की आमच्या दर्यापुरातला माणूस तोही अचलपूर तालुक्यात येऊन परतवाडा इथे त्या बैरमच्या यात्रेत एवढ्या मोठ्या परिसरात ही लाइटिंगची व्यवस्था करतात आणि त्यांच्यासोबत आहेत बारपते। खरंच दादा हे कठीण काम कसं काय शक्य आहे? मी 20 वर्षापासून हे काम करून राहिलो आणि माझे ठेकेदार जे आहे विजयराव पिंपळकर अचलपूर, त्यांच्या नावावर हा ठेका घेत आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व काही चालू आहे। आणि माझे जे प्रेमसंबंध आतापर्यंत जुळले सर्व व्यापाऱ्यासोबत, आमचे लाईनमन आहेत, सर्वच मित्रमंडळी आहे, आमचे बंडू वार्डक आहेत आणि आमचे चौधरी आहेत गोपी पान सेंटर यांचे संचालक, त्यांच्या आशीर्वादानं कसं आहे। आणि माझे सर्वात महत्वाचे मित्र ज्यांनी मला बैरममध्ये आणलं ते म्हणजे शब्बीर भाई करसगावचे, सूर्यवाले म्हणतात त्यांनी मला बैरम दाखवली। बैरमात आलो, आधी लोकांनी थोडंसं क्रॉस केलं, शिव्या दिल्या, बोललं चाललं, पण नंतर अशी परिस्थिती झाली की लोकांनी, आज अशी गोष्ट आहे की लोक संतोष भैया नाही की मामेडियन असो चाहे कोणीही असो, असं कोणीच नाही की बा मी जर यात्रेत नसलं तर भाई संतोष भैया आहे नाही की। इतकं प्रेम आहे लोकांचं माझ्यावर आणि मी त्यांना प्रेम दिलं। पैशाचा विषय नाही, कोण्याच गोष्टीचा विषय नाही की बा अरे रवी केली असेल, काही केलं, काहीच नाही। बरं, पण एवढी मोठी वायरिंग हे दुकानदार देतात तर तुम्ही स्वतः त्यांना देता? नाही, वायरिंग आमची स्वतः राहते, होल्डर, वायर सर्व राहते। काही जे बलं राहतात आम्ही बलं देतो सर्वांना, कुंभार लाईन झाली, हे झाली, पण आता एका हॉटेलमध्ये 2-2, 4-4, 5-5 राहतात, ते स्वतः लावतात, आमचे काही असतात त्यांच्या। हे एवढ्या मोठ्या परिसरात पुऱ्या बैरममध्ये हे कसं काय शक्य करता तुम्ही? आता कसं काय, आता ते बैरम बाबाची कृपा म्हणा, बाबाची कृपा आहे सर। हो ना, आता मी काय तुमचा धंदा हिसकून घेतो बाबा? तुम्ही म्हणजे असे काय असते हे, या धंदेवाल्याची गोष्ट अशी आहे भाऊ, पहिली जर वय विचारलं तर तिथे वय लपून ठेवते नाही। धंद्यावाले म्हटलं किती लेट दिले, असे धंदे लपून ठेवतात। मला काय धंदा टाकायचा का तुमचा चोराचा आहे बा? नियोजन करताना तुमच्या मालकाचा तुम्हाला सहकार्य आणि तुम्ही त्यांना साथ कशी देता? आणि प्रथम तुम्ही नाव सांगा। रवींद्र देवदास भारत चिंचोली रेमापूर, आमचे कॉन्ट्रॅक्टर संतोष माहुलकर दर्यापूर, आम्ही दोघे जण एक साथीनं काम करतो। तुम्ही किती वर्षापासून काम करून राहिले? कमीत कमी 10 वर्ष झाले मला। 10 वर्ष झाले। काय त्रास वगैरे काही होते काय? कोणताच नाही। पण तर एवढं मोठे लाईन करताना किती वेळ लागते हो? नाही, पण मालकही सोबत असतात ना। हा, मालक सोबत असतात, स्वतः मालक दामच्यावर असतात, दामच्या उचलतात, हा, सर्वच करतात मालक। असे किती कनेक्शन आहे तिथं? आता ते अंदाज तर नाही। बरं, किती महिन्याचा पिरियड आहे हा तुमच्या यात्रेमध्ये? आमचा पिरियड आहे 5 फेब्रुवारी। अच्छा। बैरममध्ये जो झगमगाट दिसतो तो या दोघांमुळेच। प्रसिद्ध आहे ह्या म्हटलं, हे पडद्यामागचे हिरो आहेत। केवळ गणेश पाटील सागर।